दत्तात्रेय महाराज की जय। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री चक्रपाणी महाराज की जय। श्री गोविंद प्रभु महाराज की जय। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। आदरणीय पूजनीय नव्या विचाराचे, नव्या पिढीचे होतकरू विद्वत रत्न पूजनीय महंत श्री विरामुनी दादाजी अंकोनेरकर यांच्या शिदोरी आश्रमाच्या वतीनं गेल्या 7 दिवसापासून या ठिकाणी आदरणीय तपस्विनी पूज्य विदुषी महंत मीराताई मानेकरांच्या आणि दादाजींचं असं या ठिकाणी जे प्रवचन संपन्न झालं, त्या सप्ताहाचा आज समारोप संपन्न होत आहे. त्या निमित्तानं या ठिकाणी ज्यांनी आम्हाला आग्रहानं आमंत्रित केलं, मागच्या वर्षीही आलो होतो, यावर्षी 7 दिवसाचं म्हटले होते, परंतु कार्यक्रमांच्या व्यस्ततेमुळे शक्य झालं नाही. मी आता काल सातारवरून आलो. परवाला अक्षय तृतीयेच्या दिवशी पुण्याला कार्यक्रम होता, गणेशपेठ मंदिराचा वर्धापन दिन होता. तिथून सारोळ्याच्या आश्रमामध्ये गेलो, तिथून काल दुपारी साताऱ्याला कार्यक्रम होता, तिथून संध्याकाळी 7:15 वाजता येऊन निघालो. रस्त्यात थांबलो आणि सकाळी या ठिकाणी पोहोचलो. उशीर झाला, पण दादाजींचं जे प्रेम आहे, त्यांची या कुलवंदनावर असलेली श्रद्धा, त्या निमित्तानं आमच्याविषयी असलेलं जे प्रेम, त्यामुळे एवढ्या अडचणीतूनही मला येणं अगत्याचं करावं लागलं, यावं लागलं, अगत्यानं यावं लागलं. असे या शिदोरी आश्रमाचे संस्थापक, संचालक, त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करतात. यावेळेस अतिशय उत्साहामध्ये पूज्य तपस्विनी मीराताई मानेकरांच्या मुखारविंदातून या ठिकाणी जो सप्ताह संपन्न झाला, आदरणीय दादाजींनीही प्रवचन केलं. त्या सप्ताहाच्या समारोपाच्या निमित्तानं उपस्थित असलेले या सोहळ्याचे आयोजक आदरणीय पूजनीय महंत श्री विरामुनी दादाजी अंकोनेरकर, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले सर्व साधू संत, वंदनीय तपस्विनी, निपाणी ग्रामस्थ आणि परिसरामधून आलेले, अनेक ठिकाणांहून आलेले सश्रद्ध भाविक बंधू आणि भगिनी, नांदेड जिल्ह्यामधून नांदेड जिल्ह्यातूनही काही भक्त मंडळी आली, चिकाळ्यावरून आलेली भक्त मंडळी, नांदेड जिल्ह्यातल्या मुदखेड तालुक्यातल्या चिकाळा या गावावरून आली मला भेटली मंडळी. त्याही व्यतिरिक्त अनेक ठिकाणाहून आलेली, वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून आलेली सश्रद्ध भाविक बंधू आणि भगिनी, आपण गेल्या 7 दिवसामध्ये या ठिकाणी धर्मश्रवण केलं. आमच्या महानुभाव पंथाच्या गेल्या 700 वर्षामध्ये ज्या ज्या झालेल्या विरांगडा, मग त्यात भद्रकार कामायसा असतील, ज्यांनी बालपणीच श्री नागदेवार आचार्याचा एका शब्दावर की आता कोणी तपस्या करायला कोणी जात नाही, कोणी चर्या करायला जात नाही, चर्या करायला जायला पाहिजे, असं आपल्या आजोबा असलेल्या, आपल्या वडिलांचे पिता असलेल्या श्री नागदेवाचार्य
या पंथाचे आचार्य ज्यांच्या मुखातून हे शब्द निघाल्यानंतर त्यांची नात, त्यांचा मुलगा महेश्वर पंडित, त्यांची कन्या नागाईसा वयाच्या 22व्या वर्षी शास्त्राध्ययन करून, आणि दुसरी गोष्ट तिच्याकडून एक चूक झालेली होती आणि त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी, की गुरुची आज्ञा भंग केली होती, तेवढी त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी म्हणून श्री नागदेव आचार्यांना एक दिवस गंगातीर नमस्कार करत असताना छिन्नस्थळीवर जेव्हा आलेत, त्या छिन्नस्थळीवर नामस्मरण करत बसलेले असताना श्री नागदेव आचार्यांना उत्तरापंथी गेलेल्या सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचा साक्षात तिथे दर्शन झालं. स्वामी बसलेले आहेत आणि स्वामींच्या चारी बाजूला दया, मया, कृपा आणि करुणा या चारी शक्त्या स्त्री रूपामध्ये उभ्या दिसत आहेत. आचार्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले, अंतःकरण चंद्रमय झालं, डोळ्यातून अश्रुपात होऊ लागला की माझ्या स्वामींनी आज मला सांगितलं होतं की नव्या संबंध, तरी सुद्धा आज मला स्वामींनी माझ्यावर असलेल्या प्रेमापोटी, मातेचं आपल्या लेकरावर असलेलं प्रेम, तसं देवाचं माझ्यावर असलेलं प्रेम, त्या प्रेमापोटी आज मला साक्षात या ठिकाणी छिन्नस्थळीच्या या स्थानावर मला प्रत्यक्षात दर्शन दिलं. पण जो साक्षात्कार झालेला असतो तो कुणाला सांगू नये अशी आमच्या पूर्वजांची परंपरा, आणि श्री नागदेव आचार्य त्याला अपवाद नाही, परंतु तरी सुद्धा आचार्यांच्या मनामध्ये आलं की आपली नात तिला सांगावं, आणि म्हणून आचार्यांनी तिला सांगितलं की नागई, मला आज इथे स्वामी दिसले. स्वामीच्या चारी बाजूला दया, मया, कृपा आणि करुणा या चारी शक्ती स्त्री रूपाने उभ्या असलेल्या दिसत आहेत, आणि ते पाहून मला आज सगळ्या माझ्या पूर्व जीवनातली जिथे जिथे स्वामींचं माझ्यावर विशेषत्वानं प्रेम असेल, ज्या ज्यावेळी माझ्याकडून काही चूक झाली असेल, त्यावेळी मला स्वामींनी जे शिक्षा पण केलं असेल, ते सगळे प्रसंग मला आठवलेले, आणि त्याच्यानं माझ्या अंगावरचे रोमांच उभे राहिले, रोमांच जाते शरीर. ज्याप्रमाणे बाईसांना बाईसांना आठही सात्विक प्रगटत होते, तशा प्रकारचे आज मला आठही सात्विक प्रगटलेत. आज मला स्वामी या ठिकाणी दिसले. मग तो खिरीचा प्रसंग असेल किंवा हरभऱ्याच्या डाळीचं वरण खाण्याची इच्छा झाली तर स्वामींनी तूपपर्यंत त्या हरभऱ्याचं डाळीचं वरण आणि तूप मला खाऊ घातलं, तो प्रसंग असेल. स्वानमुखे खीर खाण्याचा प्रसंग असेल, किंवा रेम नायकाच्या घरी श्राद्ध भोजन केल्यानंतर शिक्षा म्हणून नातवाला आणि आम्हाला उड्या मारायचा प्रसंग असेल, राजमाठाच्या ओट्यावर उड्या मारायला लावण्याचा प्रसंग असेल, हे सगळे प्रसंग जसेचे तसे आज माझ्यासमोर जिवंत उभे राहिले. पण एक गोष्ट आहे की तुला सांगतो, पण कोणाला सांगू नको. नेमकं बायांचं हीच गोष्ट आहे, बायांच्या पोटात गोष्ट राहत नाही. त्याला कारणही आहे. युधिष्ठिराने बायांना शाप देऊन टाकलेला आहे की तुमच्या पोटात याच्या पुढे कोणतीच गोष्ट राहणार नाही. जेव्हा कुंतीने आपला पहिला जो मुलगा आहे कर्ण, तो आपल्या 5ही मुलांपासून ती गोष्ट गुप्त राखून ठेवली, की सांगितलं नाही आपल्या 5ही मुलांना हा माझा मुलगा आहे म्हणून, आपला तुमचा भाऊ आहे म्हणून. आणि जेव्हा शेवटच्या प्रसंग, जेव्हा महाभारताचं युद्ध संपल्यानंतर शेवटच्या प्रसंगाच्या वेळी जेव्हा कर्ण धारातीर्थी पडला आणि तेव्हा युधिष्ठिराला माहिती मिळाली, आणि कुंती सांगते की अरे हा पांडव रे पहिला, हा तुमचा सगळ्यात मोठा भाऊ होता. आणि तेव्हा युधिष्ठिराला संताप निर्माण झाला आईविषयी, की तू जर आम्हाला सांगितलं असतं तर मग हे युद्ध आम्ही केलंच नसतं, आमच्या भावाशीच लढलो, त्यालाच आम्ही धारतीर्थी पाडलं. आणि त्यावेळेस युधिष्ठिरानं आपल्या मातेला शाप दिला की आजपासून तुमच्या बायांच्या पोटामध्ये कोणतीही महत्वाची गोष्ट पोटात राहणार नाही. तुम्हाला कोणतंही महत्वाचं समजलं की तुम्ही दुसऱ्याला सांगितल्याशिवाय राहणार नाही. तर त्याचाही परिणाम असेल
म्हणून नागाईसांना जे श्री नागदेवाचार्य आपल्या आजोबांनी जे सांगितलं की तू सांगू नको कोणाला, नागाईसांना राहायला गेलं नाही. त्यांनी आमचे तृतीय आचार्य कवीश्वर व्यास भास्कर भट्ट बोरीकर त्यांच्याजवळ सांगितलं, भाऊ एक गोष्ट मला आज आचार्यांनी सांगितली, मी तुम्हाला सांगते पण तुम्ही कोणाला सांगू नका. आणि मग आचार्यांनी जो प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडलेला, जो त्यांना साक्षात्कार झाला, तो नागाईसाला सांगितला होता, तो सगळा साक्षात्कार जसाचा तसा कवीश्वर व्यासांना भास्कर भट्ट बोरीकरांना सांगितला. पण भास्कर भट्ट जे बोरीकर जे होते ते अंधश्रद्धेवर विश्वास ठेवणार नव्हते. त्यांना ती अंधश्रद्धा वाटली आहे. असं कुठं होतं का? स्वामी तर उत्तरापंथी गेलेले आहेत आणि उत्तरापंथी गेल्यानंतर आचार्यांना कशाला तिथे दिसतील? नागाईसाने सांगितलं तर नागाईसा म्हणलं नाही रे, असं होऊ शकत नाही म्हणाले. स्वामी तर उत्तरापंथी गेलेले आणि उत्तरापंथी गेलेले स्वामी आता कशाला आचार्यांना दिसतील? भयंकर दुःख झालं नागाईसाला. मला आचार्यांनी सांगितलं होतं, गुरुची आज्ञा होती की सांगू नको, पण मी यांना सांगितलं आणि यांना सांगितल्यामुळं माझ्या पत्रात हे दुःखच. आचार्य काही खोटं बोललेत का? आचार्यांचा साक्षात्कार काय खोटा आहे? काही गोष्टी अशा असतात की ज्याचा त्याला अनुभव असतो, तो अनुभव दुसऱ्याला येणार नाही. स्वामींनी सांगितलं की बाई मृताचे धर्म जिवंताप्रती कैसे निरूपाल. मृताचे धर्म जे असतात, मृताचे जे अनुभव असतात ते मृताला समजणार, जिवंत माणसाला नाही समजणार. त्याप्रमाणे श्री नागदेव आचार्यांवर स्वामींचा विशेष मनोधर्म होता. स्वामींनी आचार्यांना घडविलेलं होतं, मडविलं होतं. एक वेगळ्या क्षेत्रातून काढून उच्च प्रकारची त्यांच्या ठिकाणी ज्ञान, शास्त्र आणि आचार सांगण्यासाठीची क्षमता निर्माण केली होती. या पंथाचं आचार्य पद भूषवावं अशी त्यांच्या ठिकाणी योग्यता निर्माण केलेली होती. आणि मग त्यांच्याविषयी स्वामींची विशेष प्रसन्नता होती. आणि आचार्य दररोज स्मरण करायचे, तेव्हा नेहमी तळमळ करायचे की देवा, स्वाभाविक आहे ज्या मातेच्या अंगा खांद्यावर खेळलेल्या बाळाला त्या मातेच्या वियोगाचं दुःख जसं असतो तसंच दुःख आचार्यांना झालं होतं की स्वामींच्या सदोदित नेहमी सन्निधानामध्ये असणारे आचार्य, त्या आचार्यांना स्वामीच्या वियोगाचं दुःख असह्य झालं होतं. आणि त्या असह्य झालेल्या दुःखामुळे स्वामी नेहमी, आचार्य नेहमी स्वामींचं स्मरण करत असत. संगीत आचार्य नेहमी स्वामींचं स्मरण करीत असत आणि त्यात आशंसा करायची की मला स्वामींचं दर्शन व्हायला पाहिजे, स्वामींचं भेट व्हायला पाहिजे. आणि म्हणून स्वामींनी त्यांचा तो मनोर्थ जाणून ज्या चिन्हस्थळी महत्वपूर्ण स्वामींच्या 13 लीळा घडलेल्या आहेत. श्री बाईदेव व्यासांनी, आमचे द्वितीय आचार्य श्री बाईदेव व्यासांनी ज्या डोमेग्रामचं महात्म्य सांगत असताना कवने ठाई काही विशेष, कवने ठाई काही विशेष, ते अवघे विषय डोमेग्रामी असती, म्हणून बाईदेव बा नित्यदिनी लीळा डोमेग्रामी बोलते. अशा या महत्वपूर्ण महातीर्थक्षेत्र, महास्थानाच्या ठिकाणी चिन्हस्थळ परिसरामध्ये असलेल्या चिन्हस्थळीवर श्री नागदेवाचार्यांना जे स्वामींचं दर्शनाचा साक्षात्कार झाला, त्या साक्षात्काराचं स्वामी आचार्यांनी नागाईसांना सांगितलं. नागाईसांना आज्ञा केलेली असतानाही नागाईसांनी कवीश्वर व्यासांना सांगितलं आणि नागाईसांना अत्यंत दुःख झालं आणि माझ्याकडून चूक झाली, मी गुरुची आज्ञा भंग केली, आता याचं प्रायश्चित्त घेतलं पाहिजे. आणि म्हणून त्या नागाईसांनी त्याचं प्रायश्चित्त म्हणून, आणि आचार्य म्हटले होते की आजकाल कोणी चर्येला जातच नाही, चर्येला गेलं पाहिजे. ह्या 2 गोष्टी
निमित्त, या दोन गोष्टी त्यांना निमित्त झाल्या आणि या दोन गोष्टींना निमित्त करून त्या आज जी सप्तशृंगी जो गड आहे, नांदुरी गड, सप्तशृंगी देवी, त्या डोंगरावर जाऊन त्यांनी तपस्या केली. त्यांनी तपस्या करता त्या ठिकाणी अशा राहिल्या, आजूबाजूचे जे गुराखी तिथे गुरं घेऊन येत असत, जे गुरं घेऊन येत असत त्यांना त्या दिसायच्या. तर ते म्हणतात की जेव्हा नंतर कविश्वरव्यास गेले होते शोध करण्यासाठी, तर ते म्हणतात हो कुणीतरी होतं, पण ती बाई होती की दादोला होता, म्हणजे स्त्री होती की पुरुष होता हे आम्हाला काही माहिती. म्हणजे अशा कठोर प्रकारची तपस्या त्या नागाईसांनी केली. अशा भद्रकार कामाईसा, ज्या देवगिरीचा रामदेव राजा त्याची पत्नी होती कामाईसा, भद्रकार कामाईसा राणी, त्या श्री नागदेवाचार्यांकडे येत असत. श्री नागदेवाचार्यांचा उपदेश घेतला आणि धर्माचरण करीत त्यांना अनुसरण्याची इच्छा होती. परंतु रामदेवाच्या त्या दुसऱ्या पत्नीच्या मुलांनी त्यांना जबरदस्ती सती जाण्यासाठी प्रवृत्त केली, उचलून त्या चितेमध्ये टाकलं. त्या म्हणतायत अरे मला तिथं टाकू नको, माझा आत्मघात करू नको, मी भट्टमार्गीचा संन्यास घे. अशा प्रकारची निष्ठा असलेल्या अशा या सर्व साध्वींच्या जीवनावर या ठिकाणी प्रकाश टाकल्या गेलेला आहे. आणि शेवट सगळ्यात महत्वाचं म्हणजे या पंथाचे आद्य आचार्य श्री नागदेव आचार्य, त्यांचा मी थोडक्यात आता आढावा सांगितला. त्या श्री नागदेव आचार्यांचं सुरुवातीपासूनच जीवन, रामसगावला जी रामदेव दादोसांची भेट होते आणि रामदेव दादोस स्वामींच्या नावाचा उल्लेख करतात आणि त्या नावाने श्री नागदेव आचार्यांना वेद निर्माण होतो आणि त्या क्षणापासून ते रामदेवांशी जोडल्या जातात. गुरु शिष्यत्वाच्या नात्यानं ते जोडल्या जातात. आणि मग नंतर रामदेवांच्या सोबत स्वामींच्या भेटीला सिन्नरला येतात. तिथून सुरुवाती होतात, 7 भेटी होतात आणि त्या 7व्या भेटीमध्ये श्री नागदेवाचार्यांना अनुसरणाचा योग येतो. इथेही स्वामींचं कौशल्य आहे. स्वामी त्यांना म्हणतात, ते सगळ्यांच्या सोबत येतात. आता पत्नी आणि आई काही अनुसर देणार नाहीत आणि म्हणून स्वामींच्या भेटीला आल्यानंतर आता परत निघतात. निघल्यानंतर मैल 2 मैल गेल्यानंतर आईला त्यांना सांगतात की मी थोडं अवकाशाला जाऊन येतो, तुम्ही चला, माझी वाट पाहू नका, मी येतो नंतर. आणि परत येतात आणि स्वामींना म्हणतात की देवा माझी इच्छा आहे आपल्या जवळ काही दिवस राहावं. स्वामी म्हणतात ही काय धर्मशाळा आहे का? तुम्हाला वाटेल तेव्हा या राहावं वाटतं तोपर्यंत राहाल, जेव्हा उदास वाटलं तेव्हा जाल, घरची आठवण आली की जाल, असं आम्ही राहू देत नाही. आणि मग चांगले चिमटीत पकडल्या गेलेले आचार्य नागदेव, त्यांना स्वामी म्हणतात की आम्ही तुम्हाला तसं राहू देणार नाही. तुम्हाला जर इथं राहायचं असेल तर आमच्या आज्ञेप्रमाणे राहावं लागेल. आम्ही जेव्हा कुठे पाठवू तेव्हा जावं लागेल, तिथून बोलावू तेव्हा यावं लागेल. आमच्या प्रत्येक आज्ञेचं तुम्हाला पालन करावं लागेल. अशी जर तुमची तयारी असेल तर राहा. आणि मग आता विचार करतात, घर तर अविद्या, दादोस घर तर अविद्या आहे, अविद्या बंधन आहे, आणि दादोस तर अनिष्ट. मग प्रपंचाचा विचार करतात तेव्हा स्वामी चिपळी वाजवतात आणि म्हणतात, चांग विचारा, लिखे विचारा, सांगा दुरी पावत अस. आणि मग स्वामींच्या सन्निधानामध्ये जर राहिलो तर माझ्या जीवाच्या संस्कृतीची सगळी बंधनं तुटतील. ह्या प्रपंचात कोणतं सुख आहे हो?
जन्मल्या क्षणापासून सगळं दुःखच आहे. आईच्या पोटामध्ये 9 महिने 9 दिवस तिथेही दुःखच आहे. 9 महिने त्या अंधार कोठडीमध्ये बंदिस्त राहणं गुदमरल्यासारखं. 5-10 मिनिटं जर एखाद्या ठिकाणी आता उन्हाळ्याचे दिवस पंखा बंद असेल, खोलीचे दरवाजे बंद असेल, गुदमरल्यासारखं होऊन जात. 9 महिने तिथं राहतो म्हणजे तिथं काही सुख आहे का त्या 9 महिने पोटामध्ये आहे मातेच्या उदरामध्ये? ते दुःखच आहे. आणि म्हणून जन्मल्या क्षणापासून मृत्यूपर्यंत हे सगळं दुःखदायकच आहे. आणि मग हा दुःखदायक संसाराचा आता बस कंटाळा आला, आता पुन्हा नको जन्म. आणि म्हणून आता स्वामींच्या सन्निधानामध्ये राहून या आत्यंतिक संस्कृती बंधनाचा स्वामींच्या सानिध्य सहवासाने कसा छेद होईल यासाठी श्री नागदेवाच्या त्या ठिकाणी स्वामींची आज्ञा पालन करण्यासाठी तयार होतात. आणि स्वामी बाई म्हणतात, आला बाई सुपारी द्या भाकेचे पोफळ. आणि त्यावेळेस श्री नागदेवाचार्य स्वामींना भाकेचं पोफळ देतात. पोफळ म्हणजे सुपारी. सुपारी फार महत्वाची. प्रतिज्ञेची सुपारी स्वामी तिथून घेतात. सुपारीचं फार महत्व आहे. लग्न कार्यामध्ये बघा सुपारीला महत्व आहे. जेव्हा मुलाचा आणि वधूचा आणि वराचा निश्चित होते की याचं लग्न ठरलंय, फोडा सुपारी. सुपारी फोडल्या जाते. मग त्या वाजंत्रीवाल्याला सुपारी द्या, आचार्याला सुपारी द्या, मंडपवाल्याला सुपारी द्या. ती सुपारी अत्यंत, कारण सुपारी ही जी आहे ती वांगनिश्चयाची सुपारी आहे की आता जे ठरलंय ते पक्का आहे. ही जी सुपारी चालत आलेली हिला फार जुनी परंपरा आहे. श्री नागदेवाचार्यांचे कडून स्वामींनी भाकेचं पोपळ प्रतिज्ञेची सुपारी जी घेतली त्याही अगोदरची ही परंपरा आहे. म्हणून सुपारी अत्यंत महत्वाची आहे. आणि त्या श्री नागदेवाचार्यांचं संपूर्ण चरित्र आदरणीय परमपूज्य शिदोरी आश्रमाचे संचालक महंत श्री विरामुनी दादाजींनी आपल्याला सांगितलेलंच आहे. आणि म्हणून नव्यानं आता त्यात मी पुन्हा पुनरुक्ती करणं काही आवश्यकता नाही. पण तरी सुद्धा त्याच्याही थोडीशी अगोदरची जी गोष्ट आहे, हे सगळी चरित्र आपल्याला कशासाठी सांगितल्या जातात की त्या पुरुषांच्या आदर्श जीवनाचा आपण अभ्यास करून त्यांच्या प्रमाणे आम्ही वर्तन करावं. आणि त्यांचे आचार, त्यांचे विचार आमच्या जीवनामध्ये उतरून त्याप्रमाणे आम्ही आमच्या जीवनामध्ये वाटचाल करून आमचं जीवन ते जसे कृतार्थ झाले तसं आम्ही आपलं जीवन कृतार्थ करावं. यासाठी आम्हाला ह्या आमच्या पूर्वजांचे, ह्या साधू संतांचे, या ज्येष्ठांचे आम्हाला चरित्र सांगितलं जातं. हा महानुभाव पंथ हा प्रतिती पंथ आहे. हा ज्ञानाचा पंथ आहे. हा आचाराचा पंथ आहे. हा विचारावर आधारित पंथ आहे. आणि इथे जे जे काही सांगितलेलं आहे ती प्रत्येक गोष्ट काळ्या दगडावरची रेघ आहे. यात कुठेही अंधश्रद्धेला थारा नाही. जेव्हा सर्वज्ञांना उत्तरामध्ये जायचं होतं तेव्हा सर्वज्ञांनी श्री चक्रधर प्रभूंनी बेलोपूरला 7 दिवस आणि 7 रात्र श्री नागदेवाचार्यांना निमित्त करून माई मठातील सर्व भक्तजनांना असती परीचं निरूपण केलं. असती परी म्हणजे राहण्याची पद्धत, की आम्ही आता तुम्हाला सोडून गेल्यानंतर तुम्ही कसे राहाल, तुम्ही कसं आचरण करायचं आहे त्याचं निरूपण स्वामींनी केलं. ज्याप्रमाणे आपला घराचा मालक जेव्हा 4-8 दिवसासाठी बाहेरगावी जातो तेव्हा जाताना तो आपल्या पत्नीला काही सांगून जातो
काही आचार सांगून जातो, हे असं करायचंय, ते तसं करायचंय, त्याच्याकडून इतके घ्यायचे, त्याच्याकडे तितके द्यायचे. मुलाला काय सांगू जातो, शेतामध्ये जा, काम काम करून घ्या, गुराढोराची अशी काळजी घ्या. जसा पिता आपल्या पुत्राला निरोप देऊन जातो, त्याप्रमाणे आमचा हा परमपिता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू श्री नागदेवाचार्य आदी निमित्त करून आम्हाला निरोप देऊन गेले की आम्ही गेल्यानंतर तुम्ही आचार कसा करायचा, तुम्ही आचरण कसं करायचं. आणि म्हणून परमेश्वराच्या सन्निधानी परमेश्वर जे सांगतील ती परमेश्वराची आज्ञा प्रतिपालन करणे हा आचार होता. पण तो झाला सन्निधानीचा आचार, पण असन्निधानीचा आचार वेगळा आहे. आणि मग असन्निधानीचा आचार सांगत असताना स्वामींनी सांगितलं की आम्ही गेल्यानंतर तुम्ही कसं कसं आचरण करायचं आहे, त्या प्रत्येक गोष्टीचं स्वामींनी निरूपण केलं. आणि ते सूत्रपाठामध्ये सगळं सविस्तर लीळाचैत्राच्या माध्यमातून निवडून किशोराज व्यासाने सूत्रपाठाच्या माध्यमातून ते आपल्या समोर आणलेलं आहे. त्यात आता ग्रहस्थाश्रमी माणसाचा आचार धर्म सगळ्यात महत्वाचा आहे. की ग्रहस्थाश्रमी माणसाचा जो आचार धर्म आहे की जेव्हा आपण गुरुमंत्र घेतो, उपदेश घेतो, तेव्हा उपदेश देत असताना गुरुजी आपला संकल्प करून देतात की हे प्रभू श्री चक्रधर राया, मी आजपासून तुम्हाला अनन्य भावाने एकनिष्ठेने शरण येत आहे. हे प्रभू, मी सप्तव्यसनांचा त्याग करून, देवता भक्तीचा त्याग करून, देवता जनित विधी, व्रत, वैकल्य, उपास, तापास, मंत्र, तंत्र, धागे, दोरे, अंगारे, दुपारे, भंडारे, सर्व देवता जनित विधींचा त्याग करून एक निष्ठेने अन्य भावाने, अन्य जो नाही अंतःकरणामध्ये भाव, केवळ एकनिष्ठ भाव, पतिवृत्तीच्या दृष्टांताप्रमाणे मी तुम्हाला शरण येत आहे. मी तुमच्या आचार धर्माचे मनापासून निष्ठापूर्वक पालन करीन. या मोबदल्यात मला फक्त देहरक्षणार्थ, धर्मरक्षणार्थ, देहरक्षणाचे सामर्थ्य द्यावे आणि सहाय्य करावे. परमेश्वराचं सर्व बाबतीत सहाय्य होत. आणि सगळ्यात महत्वाचं की मग जो साधू असेल का ग्रहस्थाश्रमी असेल, त्या प्रत्येक साधकाला हा जो भक्तीचा देवताजनित विकल्परूप दोष आहे, मंत्र तंत्र धागे दोरे हा जो विकल्परूप दोष आहे, हा अत्यंत घातक आहे. त्या विकल्परूप दोषाला जर आपण शरण गेलो, देवतेला जर शरण गेलो, तर परमेश्वर आपल्यावर उदास होतात. कारण आपण परमेश्वराला डावलून आपण देवतेलाच परमेश्वर मानल्यासारखं दिसतं आणि त्यामुळे परमेश्वर उदास होतात, परमेश्वर विपरीत होतात. ज्याप्रमाणे पतिव्रता धर्म ग्रहस्थाश्रमामध्ये पती पत्नीचं जे नातं आहे ते विश्वासावर आहे, त्याचा तिच्यावर विश्वास आहे, ही माझ्याशिवाय हिच्या मनामध्ये अन्य कोणाचाच भाव नाही, आणि तिचाही त्याच्यावर विश्वास आहे की माझ्याशिवाय याच्या मनामध्ये कुठलीही दुसऱ्या स्त्रीविषयी अन्य भाव नाही. हे विश्वासाचं जे नातं आहे, अशा प्रकारचा परस्परांवर जेव्हा विश्वास असतो तेव्हा त्याचा प्रपंच सुखाचा, सुरळीत, सुजलाम सुफलाम, भरगच्च होत, प्रसन्न होत. पण ज्या दिवशी प्रपंचातल्या नात्यामध्ये त्याच्याकडून कुठेतरी मिश्रता जर घडली, पतीकडून मिश्रता जरी घडली तरी पत्नी त्याच्यावर उदास होती, आणि पत्नीकडून जर मिश्रता घडली तर पती तिच्यावर उदास होतो. ज्याप्रमाणे हे ग्रहस्थाश्रमातलं पती पत्नीचं नातं आहे, त्याचप्रमाणे या भक्तीच्या क्षेत्रामध्ये भक्ताचं आणि परमेश्वराचं हे एकनिष्ठतेचं नातं जे आहे हे अत्यंत महत्वाचं नातं आहे. ज्या दिवशी भक्ताची परमेश्वराविषयीची जे भावनेमध्ये जर बदल झाला, त्या दिवशी परमेश्वर उदास होतात, आणि परमेश्वर जेव्हा उदास होतात
तेव्हा मार्गाभिमानी जी सहाय्य करते, जी ओळखणी माया आहे, जी आम्हाला सदोदित सहाय्य करते, तिचं सहाय्य प्रतिबंध होत. आणि म्हणून आपल्या किरकोळ छोट्याशा स्वार्थासाठी बऱ्याच ठिकाणी अशा धारणा आहेत का बा परमेश्वर मोक्ष देतो, पण ह्या ज्या गोष्टी लागतायत, आता बरेचसे आम्हाला ऐकायला तर बरेचसे उपदेश लोक ते शिव महापुराण ऐकायला जात आहेत. 1 लोटा जल अर्पण करो और सभी समस्या निवारण करो, असं काहीतरी सांगतोय ते प्रदीप शर्मा. मग आपल्या समस्या निवारण करायसाठी आपल्याला त्या समस्या, आपल्या छोट्या छोट्या समस्या एवढ्या मोठ्या परमेश्वराजवळ कशात सांगायचं, मग ते 1 लोटा जल अर्पण करो. ते बरेचसे आता पूर्व खानदेशमध्ये जे त्यांचा कार्यक्रम झाला, तर बरेचसे आमचे उपदेशी लोक जायला लागले ऐकायला. आणि मग त्यांनी तिथं काहीच नाही, ते काय तत्वज्ञान फार मोठं सांगत नाही. तो 1 लोटा जल अर्पण करो, त्या महादेवाच्या पिंडीला 1 लोटा जल अर्पण करा आणि सगळ्या समस्या निवारण करा. आणि म्हणून असं जर आपण अशा प्रकारचं जर मिश्रता जर करायला लागलो, तर त्या समस्या निवारण होण्याच्या ऐवजी वेगळ्या वेगळ्या समस्या निर्माण होतात. आणि कारण परमेश्वराची जी ओळखणी माया जी सहाय्य करते, तिचं सहाय्य प्रतिबंध होत. आणि म्हणून एकनिष्ठता ही अत्यंत महत्वाची आहे. एकनिष्ठता ही अत्यंत महत्वाची. या क्षेत्रामध्ये परमेश्वरी हा जो प्रतिती पंथ आहे, हा ज्ञानाचा पंथ आहे, हा डोळस पंथ आहे. आणि इथली जी भक्ती आहे ही डोळस आहे. इथल्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. आणि मग त्यात आचार्य सांगत असताना सर्वत्र श्री चक्रधरप्रभूंनी सांगितलं, श्री नागदेवाचार्य म्हणतात की देवाविन काही धर्म आहे का? आता तुम्ही जर आम्हाला सोडून गेले तर मग कसं काय धर्म आम्ही आचरण करायचा? तेव्हा स्वामी म्हणतात की बटो, पाठीचे निवासी आम्ही तुमच्या सोबतच आहोत. मग येथीच्या संबंधा गेले तेथले ओटे गोटे आदी करोडी तुम्हा नमस्करणीय किंका. आमच्या स्पर्श संबंधाने पुनीत झालेले ओटे गोटे जे काही असतील ते आदी करून मुख्य करून तुम्हाला नमस्कार. त्यासोबतच सांगतात की मा येसनी देमती कैसी द्यावी. इथे जड आणि चेतन या दोन्हींचं महत्व स्वामी सांगतात की परमेश्वराच्या संबंधाने, परमेश्वराचा स्पर्श संबंध झाल्याने ओटे गोटे असतात ते सुद्धा नमस्करणीय होतात. त्यासोबतच परमेश्वराचा जो ज्ञान संबंध आहे, ज्याला ज्याला तो ज्ञान संबंध झाला असेल ते साधक सुद्धा तुम्हाला वंदनीय आहेत, भजनीय आहेत, पूजनीय आहेत. परमेश्वर अवताराचा स्पर्श संबंध झाल्यानंतर ज्या ज्या ठिकाणी परमेश्वर अवताराचा स्पर्श संबंध झाला, जसं गोमेग्रामला छिन्नस्थळीला स्पर्श संबंध झाला आणि त्या ठिकाणी शक्तीचा निक्षेप झाला होता. माया आणि कृपा या शक्तीचा निक्षेप होतो. त्यासोबतच प्रसन्नता रूप धर्म निक्षेपला जातो. जसं श्री दत्तात्रय प्रभूंचा मातापूरला, माहूरला त्या सर्व तीर्थाच्या तिथे संबंध झाला, तिथे शक्तीचा निक्षेप झाला. परशुरामाच्या 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करण्यासाठी केली आणि त्यानंतर त्याला जो पश्चाताप झाला, त्या पातकाचं क्षालन करण्यासाठी त्याने श्री दत्तात्रय प्रभूंना विनंती केली. आणि श्री दत्तात्रय प्रभूंनी सांगितलं की ठीक आहे, तुझ्या क्षत्रिय हत्येचं पातक क्षालन होईल, पण तुला सर्व तीर्थ आणावं लागेल. पण परशुरामही तो ज्ञानविग्रह होता, बुद्धिमान होता. त्यांनी सांगितलं ठीक आहे बाबा, आता सर्व तीर्थ म्हणजे 108 तीर्थ केव्हा जायचं केव्हा आणायचं. आणि आपण श्री दत्तात्रय प्रभूंचं अमोघ दर्शन आहे, आता एकदा दिलं पुन्हा देतील याची शाश्वती नाही. आणि म्हणून मग त्यांनी त्या ठिकाणी काय केलं, कुठे 108 तीर्थ, कुठे बद्रीनाथ, कुठे केदारनाथ, कुठे ऋषिकेश, कसं शक्य झालं? आणि मी तिकडे गेलो तो पण श्री दत्तात्रय प्रभू काही तो उभे राहणार, थांबणार आहेत. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी परशुरामाने बाण मारला
जमिनीत बाण मारला, पातळात बाण मारला आणि खालून पाण्याचा प्रवाह निर्माण आला आणि त्या पाण्याने श्री दत्तात्रय प्रभूंचे चरण प्रक्षालन केले. श्री दत्तात्रय प्रभू म्हणतात, हे काय करतो? म्हणाला, देवा तुमच्या श्रीचरणामध्ये सर्व तीर्थ आहेत. 108 तीर्थापेक्षाही बाकीचे जे जे काही इतरही उपक्षेत्र असतील, उपतीर्थ असतील, सगळे तीर्थक्षेत्र 81 कोटी 1.25 लक्ष 10 देवतांचं सामर्थ्य त्या श्रीचरणांमध्ये आहे. आणि हे श्रीचरण प्रक्षालन केल्यानंतर या ठिकाणी मी आता तीर्थ तयार करतो, हे सर्व तीर्थ आहे. आणि ह्या सर्व तीर्थ ते बाण मारून आणलेल्या पाण्याने श्री दत्तात्रय प्रभूंचे चरण शांत केले आणि ते तीर्थ घेऊन त्यांनी ज्या जागेवर क्षत्रियांच्या हत्येचं 21 वेळा पृथ्वी क्षत्रिय केली, त्या क्षत्रियांच्या हत्येचं पातकाचं क्षालन केलं. त्या पवित्र जागेवर जिथे श्री दत्तात्रय प्रभूंचा चरणस्पर्श झाला, त्या जागेवर माया आणि कृपा शक्तीचा आणि प्रसन्नता रूप धर्माचा निश्चय झाला. तो विशेष आपण नमस्कार करतो. जर केला तर आपल्या पातकांचं क्षालन होणार नाही. कारण जीव असा आहे की हा कर्म क्षण मात्र थांबत नाही. शरीराने जरी नसले तरी मनाने तरी कर्म चालूच असतात. आता आपण इथं बसलेलो आहोत ना, तरी आपले विचार कुठेतरी कधी कधी जातात तर परत येतात, जाऊन येतात. आपल्या घराकडे जाऊ द्या, आपण कुलूप लावलं की नाही. शिक्यामध्ये दूध ठेवलेलं आहे, मांजर पण शिक्यात उडी मारणार नाही. मन क्षणभर स्थिर राहत नाही आणि मग त्या ठिकाणी आपण सदोदित कर्म करत राहतो. आपल्याकडून जे जे काही असंतरूप कर्म करतात, त्या असंतरूप कर्माचं प्रतिदिनी आपण जी देवपूजा वंदन करतो त्याच्यातून त्या कर्मांचंही क्षालन होतं आणि योग्यताही निर्माण होते. आणि म्हणून सकाळ संध्याकाळ जी देवपूजा करायची आपले गुरुजी सांगतात आपल्याला की त्या ठिकाणी परमेश्वराच्या संबंधाने तिथे शक्ती निक्षेप झालेला असतो आणि शक्ती निक्षेप झालेला असल्यामुळे त्या शक्ती निक्षेपित विशेषाला नमस्कार केल्यानंतर त्या शक्तीचा प्रभाव आपल्या अंतःकरणावर होतो. दुसरं मी सोप्या याच्यातून तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी असलेली जी शक्ती आहे, आता आपण सहज बोलतो त्या ठिकाणी कशी काय शक्ती आहे, त्याचं काय प्रमाण, कशावरून बाबांनी सांगितलं, आम्ही ऐकलं, ठीक आहे. पण आता ही जी तरुण पिढी आहे, ही जी तरुण पिढी आहे, आधुनिक पिढीची जी नवीन आता जे यंग जनरेशन आहे, या विश्वास ठेवत नाही काही काही गोष्टीवर. व बाबांनी सांगितलं ना, आपण ऐकलं, तिथे शक्ती आहे, कशावरून? आता हे आपण ऐकतोय संगीत, हे कशात तरी कोणीतरी भरलंय आणि ते त्याच्यात लावलेलं आहे, ते आपल्याला ऐकायला मिळतं. हे जे टेप रेकॉर्डर होते पहिले, आता हे ते जास्त थोडंसं प्रगत झालं का. पहिले टेप रेकॉर्डर होते, त्या टेप रेकॉर्डर मध्ये कॅसेट टाकले जायचे आणि ती कॅसेट कुठेतरी एका स्टुडिओ मध्ये भरली जायची. मग त्याच्यात प्रवचन असेल, कीर्तन असेल, गायन असेल, ते तिथं त्याला त्या ठिकाणी ते संस्कार करून ते भरल्या जायचं आणि मग ते टेप रेकॉर्डरवर लावायची आणि टेप रेकॉर्डर मध्ये टाकली की बटन दाबलं की तो टेप रेकॉर्डर मधून आवाज यायचा. आता ते टेप रेकॉर्डर दिसत नाही, पण आता अजून 10 वर्षांनी या पोरांना समजणार बी नाही टेप रेकॉर्डर काय असतं. आता नवीन नवीन शोध झालेले आहेत. आता छोट्याशा याच्यामध्ये त्या सिम मध्ये सगळंच यायला लागलं. आता मग त्या टेप रेकॉर्डरचं बटन दाबल्यानंतर आपल्याला काय जे प्रवचन असेल, कीर्तन असेल, गायन असेल, भजन असेल, ते ऐकायला येत. का तर त्याच्यात शक्ती भरलेली, ती जी फीत आहे त्या त्या फितेमध्ये शक्ती भरलेली आहे आणि ती शक्ती जेव्हा त्या टेप रेकॉर्डर मध्ये अशी फिरते, त्या शक्तीच्या त्या फिरण्याच्या माध्यमातून ती शक्ती कार्यरूप होते आणि आपल्याला सगळं ऐकायला येतं. पण एखाद्या वेळेस आपण बटन दाबलं, कॅसेट टाकली, आवाज जास्त खेचतो, कॅसेट टाकली पण आवाज येत नाही, आवाज येत नाही.
मग त्या जाणकाराला विचारलं, अरे बाबा हे काय झालं? तो टेप रेकॉर्डर दुरुस्त करणाऱ्याला दाखवलंय का काय ते कॅसेट टाकली, बटन दाबलं, पण आज आवाज येत ते आज चालत नाही, आवाज येत नाहीये. मग तो काय करतो, ती कॅसेट काढून घेतो आणि कॅसेट काढतो आणि एक कपडा घेतो आणि त्या कपड्याने असा कपडा घेतो आणि ते परत बटन दाबतो, प्लेचं बटन दाबतो आणि कपडा घेऊन ते जे काय म्हणतात त्याला, ते बटन दाबल्यानंतर खाली जे येतं, खाली जे मुंडकं येतं टेप रेकॉर्डर मध्ये जे कॅसेटवर घासतं, कॅसेटची जी फीत आहे त्या फीतवर आपण प्लेचं बटन दाबल्यानंतर ते जे खाली येतं ते मुंडकं येतं, त्याला हेड म्हणतात. आणि ते त्या टेप रेकॉर्डरच्या फीतवर घासतात आणि त्याच्यावर फीत अशी फिरते आणि ते त्याच्यातून आवाज येतो. मग तो कपडा घेतो आणि ते परत बटन दाबतो आणि ते पुसून काढतो. त्याला विचारलं हे काय आहे? म्हणजे याला हेड बांधतात. मग तू कपडा घेऊन काय केलं? त्याच्यावर कार्बन आला होता, त्या हेडवर कार्बन आला होता, तो कार्बन पुसला आणि मग ते लावल्यानंतर सुरुवात झाली, चांगली यायला आवाज यायला लागला. त्याप्रमाणे ह्या ज्या कॅसेट आहे, देवाने या ठिकाणी शक्ती भरलेली आहे आणि ती भरलेली शक्ती आपलं हे हेड आहे. त्यात जसं टेप रेकॉर्डरचं हेड असतं तसं आपलं हे हेड आहे. आणि मग हेड तिथं टेकवल्यानंतर आपल्या अंतःकरणामध्ये त्याची जर संवेदना जाणवल्या, अंतःकरणामध्ये आपलं प्रसन्नता जर जाणवली, स्वस्थता जर जाणवली, तर नक्की आपलं हेड चांगलं आहे, आपलं हेड ठिकाण्यावर आहे. हेड म्हणजे डोकं. आणि जर समजा मग आपल्या अनेक प्रकारच्या अडी अडचणी कटकटी त्याच्यातून आपलं मन अस्थिर झालेलं आहे आणि अस्थिर झालेल्या मनाला आपण अस्थिर मनाने जेवण केलं, पदार्थ तेच आहे. अस्थिर मनाने जेव्हा जेवण करतो, यथा जेविता खीर तूप जेविता अंधार. जसं खीर तूप जेवण करत असताना अंधार पडला तर माणसाला पदार्थ तेच आहे, पण त्याची गोडी तेवढी प्रभावत नाही. त्याप्रमाणे अस्वस्थ मनाने जेव्हा आपण नमस्कार करतो तेव्हा आपल्याला त्याचं स्वास्थ्य, त्याची जी अंतःकरणामध्ये सृजनशीलता, अंतःकरणामध्ये सत्वस्थता जाणवत नाही. काल आम्ही ज्या आश्रमामध्ये गेलो तिथे देवपूजा सोडल्या गेली आणि ती देवपूजा बायांनी तिच्या आश्रमात 100-150 मंडळी, त्यांनी सर्वांनी आश्रमस्थ मंडळी देवपूजा केली. आणि देवपूजा केल्यानंतर त्यांना विचारलं की आम्हाला देवपूजा केल्यानंतर, ते वंदन केल्यानंतर आमची सगळी मरगळ निघून, बऱ्याच 8-10-12 दिवसापासून आमच्या अंतःकरणात मरगळ आली होती, सगळे मरगळून गेले होते, सगळ्यांच्या मनामध्ये अस्वस्थता होती. पण देवपूजा इथं सोडली आणि देवपूजा सोडता क्षणीच या ठिकाणी प्रसन्नता आम्हाला वाटते आणि नमस्कार केल्यानंतर अगदी सत्व भरलं, स्वस्थता लाभली. तर ह्यासाठी ही एक स्वामींनी सांगितलेली जी आचार प्रणाली की येतीच्या संबंधा गेली तिथले मोठे मोठे आधी करून तुम्हाला नमस्कार. आणि मग या ठिकाणी जी शक्ती आहे, फक्त आता त्या शक्तीचा संबंध आपल्या कपाळाशी जेव्हा येतो, आता इथं काय आहे, इथं नशीब आहे म्हणतात. नशिबाचा संबंध कपाळाशी आहे. कधीही काही कोणती गोष्ट झाली तर काय करावं बाबा, नशिबात नव्हतं, तेव्हा नशिबाचा संबंध माणूस इथं हात दाखवून सांगतो की नशिबाचा संबंध कपाळाशी येतो. आणि मग जेव्हा आपण सकाळ संध्याकाळ देवपूजा नमस्कार करतो, विशेष नमस्कार करतो, त्या ठिकाणी जी शक्ती आहे त्या शक्तीचा कपाळाच्या माध्यमातून आपला नशिबाशी जेव्हा संबंध येतो, त्या नशिबावर आलेली जी काळीमा आहे, नशिबावर आलेला जो कार्बन आहे, सोप्या भाषेत सांगतो, समजणाऱ्या भाषेत, त्याच्यावर आलेली जी काजळी आहे की आपल्या अनेक प्रकारच्या पूर्वजन्मीच्या काही
या जन्मीच्या कर्मांमुळे आपलं नशीब कार्यरूप नाही, त्या नशिबाला ऊर्जा निर्माण करून ऊर्जा देण्याचं काम ती शक्ती त्या विशेषाच्या माध्यमातून, त्या प्रसादाच्या माध्यमातून ती शक्ती करते. आणि म्हणून या ठिकाणी स्वामींनी दोन गोष्टी सांगितल्या की इथच्या संबंधा गेले ते तुले. अहो, आमच्या संबंधा गेलेले, आमचा संबंध ज्यांना झाला ते गोटे गोटे जर तुम्हाला नमस्कारणी आहे, मग येसनी देमती कशी लावली, एवढी देमती जिला आमचा ज्ञान संबंध आहे, जिला आमच्यापासून वेद झाला, त्यानंतर बोध झाला, ज्ञानाचा संबंध आला, असा पात्र, आणि त्या पात्राला तुम्ही दंडोत केला. जर दुसरं गोट्या गोट्याला, दगडाला, पाषाणाला जर नमस्कार केला, आमच्या संबंधाने शक्ती निक्षेपित झालेल्या पाषाणांना जर तुम्ही संबंधाने नमस्कार जर केला, तर तुमचे कर्मनाश आणि योग्यता तुम्हाला जर प्राप्त होऊ शकते. तर आमचा ज्ञान संबंध ज्या पात्राच्या ठिकाणी आहे, अशा चेतन भिक्षू महात्म्यांना, एखाद्या चेतन वासनिकाला तुम्ही जर त्यांनी श्रद्धेनं त्यांना दंडवत केला, त्यांचं पूजन भजन केलं, तरी तुम्हाला विशेषत्वानं लाभ प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही, हे स्वामींना सांगायचं. आमचे एक वासनिक मुंबईला होते, पोस्टमन होते, आणि ते उर्वरित वेळामध्ये जे जे संपर्कात आले त्यांना निरूपण करायचे. मस्के भाऊ म्हणून त्यांचं नाव. त्यांनी जवळजवळ 5,000 ते 10,000 लोक उपदेशी केले निरूपणात. दासबोध नावाच्या ग्रंथावरून निरूपण करायचे. ब्रह्मविद्येचा शब्द अन्य माणूस त्याला पहिले निरूपण कसं करायचं, तर दासबोध नावाच्या ग्रंथावरून निरूपण करायचे, आणि मग इकडे आणायचं, ब्रह्मविद्येकडे आणायचं, स्वामींच्या सूत्रांवर आणायचं, आणि त्याला उपदेश घेणार. अशा हजारो लोकांना त्यांनी उपदेश केले, उपदेशही केलं. असं हे वासनिक. मग हे वासनिक काय कमी योग्यतेचे आहे का? असे वासनिक सुद्धा दंडोताच्या, भजना पूजनाच्या योग्यतेचे आहे, ज्याने हजारो लोकांना उपदेश घेणार आणि त्यांना तयार करायचं, आणि साताऱ्याच्या आश्रममध्ये बाबांना बोलवायचं, आणि एकाच वेळेस 100, 200, 1000, 500 लोकांना एकाच वेळेस उपदेश द्यायची. आजही त्यांची परिवर्तनाची पाठशाळा चालवत आहे. म्हणून ज्याप्रमाणे हे संबंधित जड वस्तू ज्या आहे, ह्या जशा पवित्र परमेश्वराच्या संबंधाने झालेल्या आहेत, तसे हे जे चेतन आहे, भिक्षुक आणि वासनिक, हेही पवित्र आहेत. आणि म्हणून यांच्या ठिकाणी सुद्धा श्रद्धेनं, मग आपले प्रापंचिक, जर एखादा वासनिक आहे, 2 वासनिक आहेत, काही प्रापंचिक भाऊबंदकी असतील, काही याच्यानं कोणत्या काही कार्याच्या निमित्तानं, कोणत्या प्रसंगाच्या निमित्तानं एकमेकामध्ये वैमनस्य आले असेल, तर ते तुमचं वैमनस्य तुमच्या जागेवर ठेवा. पण जेव्हा धर्म कार्यामध्ये तुमच्या एकमेकाच्या विषयीचं मनामध्ये आलेला गैरसमज तुमच्या पर्यंत ठेवा. पण जेव्हा धर्म कार्यामध्ये एकत्र येतील, तेव्हा दोघांनी एकत्र धर्म कार्यामध्ये ते सगळे बाजूला ठेवून, बाजूला, की तो विषय वेगळा, हा विषय वेगळा. श्री नागदेव आचार्याच्या सन्निधानामधला एक प्रसंग आहे की 2 गावामध्ये 2 वासनिक होते, आणि त्यांच्यात भाऊबंदकी होती. भाऊबंदकीमध्ये त्याचं वैरत्व होतं, ते एकमेकाच्या घरी जात नव्हते. योगायोग श्री नागदेवाचार्य जेव्हा घरी गेले, त्याचं नाव तुम्हाला आता आठवत, श्री नागदेवाचार्य एकाच्या घरी गेले, आणि त्यांनी आचार्यांना दंडून घातला जेवणाचा, आणि आचार्यांना सोबत मग जेवढी उपदेशी मंडळी होती गावातली, सगळ्यांना दंड घातला, त्यांनाही घातला. ते आचार्य आलेले, तुम्हाला त्यांच्या पंक्तीला येऊन जेवायचं आहे, त्यांनी दंडोत घेतला, मग बसले. जरी त्याचं दोघांचं जमत नव्हतं, तरी आचार्यांच्या सानिध्यामुळं, आचार्य आलेले आहेत म्हणून त्यांनी दंडोत घेतला, निमंत्रण घेतलं, जेवायला गेले, जेवण केलं, आणि तो कार्यक्रम संपला. काही दिवसानंतर यांच्याकडे काही लग्न कार्य आलं, आणि त्या लग्न कार्याचं निमंत्रण द्यायला गेले. म्हणाले, आम्ही नाही येणार तुमच्याकडे. का तेव्हा तर आले होते. ते म्हणाले, त्या तुमचा आमचा जो वैमनस्य आहे ते आहेच आहे, आम्ही ते धर्मकार्य म्हणून त्या ठिकाणी बाजूला ठेवलं, आम्ही आचार्यांसाठी तुमच्या घरी आणून जेवण केलं. तुमच्याविषयी तुमचं आमचं वैमनस्य तुमची जे आहे ते आहेच आहे. लग्न कार्याचा जो विषय हा गृहस्थाश्रमाच्या विषयामध्ये आपला आहेच आहे. धर्मकार्यामध्ये जर आम्ही म्हणाल तर आजही आम्ही तुमच्या घरी जेवायला येऊ, तुम्हालाही आम्ही आमच्या घरी जेवायला बोलू. आणि म्हणून धर्म
धर्मकार्याच्या वेळेस आपल्या अंतःकरणावर शुद्ध ठेवून वासनिकांविषयी किंवा एखाद्या भिक्षुकाचा विषयी मनामध्ये आलेला आहे असलं तरी तू बाजूला ठेवून परस्पराविषयी, कारण स्वामींनी सांगितले की तुम्ही या 14 गोत्री युकिंगा तुम्हा परस्परे परमप्रीती व्हावी. अशा प्रकारे स्वामींनी आम्हाला या चतुर्थ साधनाचं महत्व आमच्यासाठी सांगितलेलं आहे. त्या चतुर्थ साधनाच्या ठिकाणी भजन पूजन आणि चतुर्थ साधन ज्या वेळेस एकत्र येईल त्यावेळेस आम्हाला साक्षात चालता बोलता उद्धरण व्यसनी अवतार सर्वत्र श्री चक्रधर प्रभूंच्या भेटीचा साक्षात्कार झाल्याशिवाय राहणार नाही, भेटीचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण स्वामींनी सांगितलं की एकमेका भेटल्या हे भेटल याचा भाव. आणि म्हणून या परमेश्वर अवताराच्या संबंधित विशेषाच्या वंदनाने आमचं नशीब बदलवलं जातं, बदलू शकतं एवढं सामर्थ्याच्या ठिकाणी आहे. सकाळ संध्याकाळ आपण विशेष देवपूजा वंदन केली पाहिजे, प्रसाद वंदन केलं पाहिजे. जे आपल्याकडे उपलब्ध आहे, गुरुने एक विशेष दिलेला तो सुद्धा आपल्याला मोक्ष साधनेला पुरेसा आहे. आता आपण योगायोग आज मूर्तिनिष्ठ प्रसाद आपल्याला वंदन करायला मिळतो आहे. मूर्तिनिष्ठ प्रसाद आदरणीय पूजनीय श्री बाबाजींनी, विरंबनी बाबाजींनी आपल्या सर्वांच्या धर्म साधनेसाठी की दाढेचा विशेष वंदन करण्यासाठी ते आढावा अशी विनंती केली होती. त्यानंतर आज दाढेचा विशेष आलेला आहे. दाढेचा विशेष म्हणजे साक्षात श्री गोविंद प्रभू महाराजांची मुखातली दाढ, शेवटचा मोठा दाढ ज्याच्याने आपण घास चावतो, अन्न चावतो, दाढ. आणि ती दाढ श्री प्रभू बाबांनी साधाईसा नावाच्या एका सच्ची सरळ स्वभावाच्या, प्रांजळ मनाच्या आणि स्वामी श्री चक्रधर महाराजांवरही आणि श्री गोविंद प्रभू महाराजांवर विशेषत्वानं श्रद्धा आणि भाव प्रेम असलेल्या साधाईसा तिला वृद्धपूरला स्वामींनी सांगितलेल्या श्री गोविंद प्रभू अवताराच्या विशेषत्वानुसार श्री प्रभूच्या बद्दल असलेल्या प्रेमापोटी श्रद्धेपोटी श्री प्रभूच्या दर्शनाला जेव्हा गेली तेव्हा सर्व भक्तजनांना प्रसाद वाटला गेला. आणि ही जाड थोडीशी स्थूळ असल्यामुळं तिचा नंबर लागेपर्यंत तो प्रसाद संपून गेला. आणि जेव्हा मग साधाईसा गेल्या तेव्हा तो प्रसाद संपलेला आहे, तेव्हा साधाईसा मनामध्ये अपरितोष करू लागले, हे सगळे दैवा भाग्याचे, ज्यांना प्रसाद मिळाला मी अभागी, मी निदैवी, मला प्रसाद मिळाला नाही, मी अभागी, त्यामुळे मी पोहोचेपर्यंत प्रसाद संपून गेला. तिचा तो मनोर्थ जाणून, तिचा तो अंतःकरणातला अपरितोष जाणून आणि मनामध्ये ही पण असावी, अपरितोष असावा की मला देव कधी भेटेल, मला देवाचे साधन कधी भेटतील, असा अंतःकरणामध्ये अपरितोष असा. आणि त्या अपरितोषामुळे साधाईसांचा तो अंतःकरण की मला प्रसाद नाही भेटला, मी किती अभागी. परवाचा तुम्हाला अक्षय तृतीयेचं चरित्र सांगितलं गेलं असेल, अक्षय तृतीयेचं चरित्र सांगितलं गेलं असेल. एक छोटासा व्हिडिओ. परवाला अक्षय तृतीया झाली. लखुबाईसांनी स्वामी श्री चक्रधर महाराजांचं डोमेग्रामला अवस्थान असताना लखुबाईसांनी स्वामींच्या ठिकाणी अक्षय तृतीया केली. आणि अक्षय तृतीया स्वामी श्री गोविंद प्रभू श्री चक्रधर प्रभूंना दंडवत घातला, मर्दना मादने झाले, सुगंधी उठणे स्वामींना लावले, पूजा अवसर केला, उत्तम प्रकारचे पक्वान्न तयार करून स्वामींना भोजन दिलं. आणि हे पहा, लहामाईसा नावाची साधाईसाचीच माता ती मनामध्ये तळमळ करू लागली, मनामध्ये खेळ करू लागली की ती भाग्याची, ती दैवाची आहे लखुबाईसा. तिच्याजवळ होतं, द्रव्य होतं म्हणून हिने सगळ्या गोष्टी केल्या. मी अभागी आहे, मी निदैवी आहे, माझ्याजवळ नाही, मी काय करू शकते, मला काही करता येते. माझी इच्छा होती अक्षय तृतीया करावी, देवाच्या ठिकाणी अक्षय तृतीया अर्पण करावी, वाण अर्पण करावं. अक्षय तृतीयेला वाण अर्पण देतात, वाण अर्पण करावं अशी माझी इच्छा होती, पण काय करावं, माझ्याजवळ काही नाही.
तिचा तो अंतर्भाव जाणून, तिच्या अंतःकरणामधली तळमळ जाणून सर्वज्ञच विचारतात, काही हरकत नाही, ही घागर घ्या, नदीमध्ये जा, आतून बाहेरून घ्या, स्वच्छ करा आणि खोल पाण्यामध्ये बुडवून घागर भरून घेऊन घ्या, आम्ही स्वीकार बरं महाराज. आणि मग रामायसा ते घागर घेऊन गेल्या नदीमध्ये, ते खालून आतून बाहेरून ती घागर फुटली, खोल पाण्यामध्ये नेऊन भरून आणली. स्वामींचं जे वाट होतं ते वाट घासलं आणि त्या वाट्यामध्ये पाणी टाकून स्वामींना दिलं. स्वामींनी ते पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहं भक्तुपहृतम अश्नामि प्रयतात्मन यत् करोषि यद अष्टासि यज्जुहोषि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. अशा प्रकारे हा जो श्लोक आपण म्हणतो त्याचा भावाच आहे की श्रीकृष्ण भगवान म्हणतात की श्रद्धेनं दिलेलं पत्र, श्रद्धेनं दिलेलं फूल इतकंच नाही, ते जरी नसेल तर तू श्रद्धा आणि भावानं दिलेलं पाणी तेही आम्ही अर्पण करतो. या ठिकाणी स्वामींनी श्रीकृष्ण भगवंताची ती उक्ती साज केली आणि लहामायसांनी गंगेतून कोऱ्या घागरीमध्ये भरून आणलेलं जल स्वीकार केला. आणि स्वामी काय म्हणतात की बाई, तुमची अक्षय तृतीया संपूर्ण हो, तुमची अक्षय तृतीया आम्ही चरितार्थ केली, स्वीकार केली. साधाईसांचा अंतःकरणातला भाव जाणून श्री गोविंद प्रभू महाराजांनी आपली मुखातली डाळ काढून साधाईसांना प्रसन्नतेने दिली आणि म्हणाल, घे हा तुला प्रसाद. यांना जो दिला होता तो नाशिवंत आहे, केळी, बोरी, जाम, आंबे हे खाल्ल्यानंतर संपणारे आहेत, पण तुला असा प्रसाद देतो की जो कधीच संपणार नाही, सृष्टीपर्यंत नित्य राहील. आणि तो साधाईसांना श्री गोविंद प्रभू महाराजांनी त्या दाढीच्या माध्यमातून दिला. त्या दाढीच्या विशेषाची माहिती काय सांगावं. आता इथलाच अनुभव, आता मला माहिती नव्हतं, आता सांगितलं इथला अनुभव. त्या ताईला 2 मुली होत्या, मुलींच्या पाठीवर मुलगा होत नव्हता. मागच्या वर्षी जेव्हा दाढीचा विशेष या ठिकाणी आला तेव्हा त्यांनी विडा ठेवला, दाढीच्या विशेषाला प्रार्थना केली आणि श्री प्रभू बाबांनी त्या दाढीच्या विशेषाच्या माध्यमातून श्री प्रभू बाबा प्रसन्न झाले आणि त्यांचा मनोरथ पूर्ण केला. त्यांना मुलगा अन्नदाते या ठिकाणी शाल श्रीफळ देत आहेत. ज्या आचार्यांनी गेल्या 7 दिवसापासून आम्हाला भोजन दिलं आणि आमच्या आचार्य यांनाही आम्ही शाल श्रीफळ देतो. सरपंच या, सरपंच हा म्या ना, या तुम्ही दोघं, नाव माहिती नाही. त्यांचं सहकारी यांनाही विनंती आहे की आपण द्रव्यदान श्रीकृष्णार्पण. चला गोडकेदाजी यांच्याकडे सगळ्यात मोठा वाटा निपाणी ग्रामस्थ मंडळींचा असतो आणि म्हणून त्या निपाणी ग्रामस्थ मंडळींना धन्यवाद देतो. ज्यांनी ज्यांनी पंक्ती केल्या त्यांनाही धन्यवाद देतो, कारण तुम्ही पंक्ती केल्या नसता तर एवढा मोठा भव्य आणि दिव्य स्वरूपाचा सोहळा संपन्न झाला नसता. नागपत्र
खूप सुंदर असा हा शिदोरी सप्ताह या ठिकाणी संपन्न होत आहे. दरवर्षीच 15 एप्रिलला चालू होत असतो. 15 एप्रिल ते 21 एप्रिल ही तारीख फिक्स आहे. या तारखेला सर्व संत मंडळी दंड प्रणाम बाबा. दंड प्रणाम. अतिशय सुंदर असा महानुभाव शिदोरी सप्ताह निपाणी ग्रामस्थांच्या वतीने व महानुभाव शिदोरी आश्रमाच्या वतीने अतिशय सुंदर असा 7 दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला. हा समारोपीय सोहळा बाबाजींना या ठिकाणी सार केलेला आहे. आता सर्व मंडळी या ठिकाणी शिदोरी आश्रमातून ही आपल्या आपल्या ग्रामाला प्रवेश करत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी या सर्वांना योग्य ठिकाणी योग्य वेळी त्या ठिकाणी पोहोचून हीच प्रार्थना त्या देवाला करतो. दंड प्रणाम. दंड